दत्तात्रय भरणे हे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. इंदापूर त्यांचा मतदारसंघ होता. या इंदापूर मतदारसंघातनं त्यांनी निवडणूक लढवली. ते विजयी झाले 2014, नंतर 2019 आणि त्यानंतर 2024ला सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली. 2022ला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली त्यामुळेच ते अजित पवारांच्या गटामध्ये गेले. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढवली ती हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात. तर ही लढतही रंगतदार झालेली होती. त्यामध्ये दत्तात्रय भरणे हे निवडून आले आणि त्यानंतर ते निवडून आल्यानंतर महायुतीच्या या सरकारमध्ये ते क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून विराजमान झाले. क्रीडा आणि युवक कल्याण हे मंत्रिपद मिळाल्यामुळे, हे खातं मिळाल्यामुळे ते सुरुवातीला नाराज होते. अशा पद्धतीच्या काही बातम्याही समोर आलेल्या होत्या. दत्तात्रय भरणे हे 2019ला ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं होतं त्यावेळेसही विविध खात्यांचे राज्यमंत्री हे राहिलेले होते. त्यांच्याकडे अतिरिक्त भार हा काही खात्यांचा सुद्धा देण्यात आलेला होता. तर या पद्धतीची त्यांची राजकीय वाटचाल आतापर्यंत राहिलेली आहे.